नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशन सुमित काटे या यूट्यूब चॅनेलवर मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वीतील इतिहास विषयाचे तिसरे प्रकरण घेऊन येत आहोत. प्रकरणाचे नाव आहे उपयोजित इतिहास. या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ठीक आहे, आपण धड्याला सुरुवात करूया. धड्याचं नाव आहे उपयोजित इतिहास आणि म्हणून सुरुवातीलाच आपण उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय, उपयोजित इतिहास कशाला म्हणतात हे आपण जाणून घेऊया. हे जाणून घेण्यापूर्वी उपयोजन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहीत पाहिजे. उपयोजन म्हणजे काय, तर एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे आणि त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे याला आपण उपयोजन असं म्हणतो. मग इतिहासाचं उपयोजन कशाला म्हणायचं? प्रत्येक विषयाची उद्दिष्ट असतात. त्याच पद्धतीनं इतिहास या विषयाची सुद्धा उद्दिष्टे आहेत. मग इतिहास विषयाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून त्यातून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. त्याचबरोबर या उपयोजित इतिहासामध्ये कशाचा विचार केला जातो, तर भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या असतात तर त्या घटनासंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्या प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कशा पद्धतीने होईल याचा विचार हा उपयोजित इतिहासामध्ये केला जातो. त्याचबरोबर मग या उपयोजित इतिहासामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात, तर सामाजिक घटक असतील, धार्मिक घटक असतील, कला असेल, स्थापत्य असेल. तर हे जे घटक आहेत तर या घटकांचा जो समावेश आहे हा समावेश उपयोजित इतिहासामध्ये होत असतात. तर हे उपयोजित इतिहास आहे आणि या उपयोजित इतिहास या 4 मुद्द्याच्या आधारे आपण पाहू शकतो. त्यानंतर उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा संबंध लावतात ते पाहूया. तर पहा, भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव काय करत असतो, त्याचं वर्तमानकालीन जे जीवन आहे किंवा वाटचाल आहे ते निश्चित करत असतो. त्याचबरोबर त्यांचे जे काही पूर्वज असतात, आपले जे पूर्वज आहेत तर आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व आणि त्यांचा वारसा याबद्दल आपल्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालेलं असतं किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला आत्मीयता वाटत असते आणि म्हणून आपण काय करत असतो, त्यांनी साकार केलेल्या कलाकृती किंवा परंपरा याचं ज्ञान मिळवण्याचा आपण काय करत असतो, प्रयत्न करत असतो. तर या वारशाचा हा जो काय आपल्याला मिळालेला वारसा आहे तर या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने मानवाला मिळत असते. म्हणजे हा उपयोजित इतिहासाचा जो संबंध आहे हा वर्तमान काळाशी अशा पद्धतीने लावलेला असतो. त्याचबरोबर अजून कोणते मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, तर वारशाचे 2 प्रकार आहेत. एक मूर्त वारसा असतो आणि एक अमूर्त वारसा असतो. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त वारसा आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते. कारण का आपल्याला उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून तो जो काही आपल्याला मिळालेला वारसा आहे किंवा लाभलेला वारसा आहे याचं आपल्याला महत्त्व समजलेलं असतं आणि म्हणून अशा वारशाचा आपण काय करत असतो, उपयोजित इतिहासाच्या आधारे त्याचं जतन करण्याचा, त्याचं संवर्धन करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्यानंतर उपाययोजना. उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना घेणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. म्हणजे पहा, म्हणजे एखादी जर का क्रिया किंवा एखादी कृती भूतकाळामध्ये घडलेली असेल किंवा एखादी आपत्ती भूतकाळामध्ये घडलेली असेल तर तीच कृती किंवा तीच आपत्ती वर्तमान काळामध्ये होऊ नये किंवा भविष्य काळामध्ये होऊ नये असं सर्वसामान्य माणसांना वाटत असतं आणि म्हणून पुन्हा तीच कृती होऊ नये यासाठी काय केलं जातं, पाठीमागच्या भूतकाळातील घडलेल्या घटनेवर त्याचा अभ्यास केला जातो आणि पुन्हा तशा प्रकारचं आव्हान समोर उभं राहू नये किंवा पुन्हा अशा प्रकारची आपत्ती होऊ नये यासाठी उपयोजित इतिहासाचा अभ्यास केला जातो. त्यानंतर दिशादर्शन व आकलन. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते. म्हणजे जर का आपण पाठीमागचा अभ्यास केला, पाठीमागच्या घडलेल्या ज्या कृती आहेत त्याचा अभ्यास केला तर त्या
कृतीचं, त्या घडलेल्या घटनेचं योग्य आकलन झाल्यानंतर आपण काय करत असतो, आपल्या भविष्यकाळासाठी योग्य ते दिशादर्शन करत असतो किंवा योग्य ती आपण वाटचाल करत असतो, योग्य दिशेने आपण वाटचाल करत असतो. आणि म्हणून उपयोजित इतिहास फार महत्त्वाचा आहे. तर हे आपण उपयोजित इतिहास पाहिलेला आहे आणि त्याचा वर्तमान काळाशी संबंध कशा पद्धतीनं आपण लावतो हे आपण पाहिलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. तर पहा, तत्त्वज्ञान. तर विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होत असतो. म्हणजे जे काही आपण वेगवेगळे विषय शिकतो त्या विषयांचा उगम हा कोणत्या तरी तत्त्वज्ञानातून झालेला असतो, बरोबर, किंवा वैचारिक परंपरेतून झालेला असतो. आणि त्याच्या विचारसरणीचा जो वाटचाल आहे, तर या वाटचालीचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी आपल्याला तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. तत्त्वज्ञान ते समजून घ्यावं लागतं. ते तत्त्वज्ञान जे आहे ते ज्या भाषेतून व्यक्त झालेलं आहे त्या भाषेचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. हे तत्त्वज्ञान. त्यानंतर विज्ञान. विज्ञान आणि उपयोजित इतिहास यांचा सहसंबंध किंवा या विषयामधील संशोधन आपल्याला पाहायचं आहे. तर गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. गरज ही शोधाची जननी आहे म्हणजे गरजेच्या आपल्याला बऱ्याचशा गोष्टीची गरज भासू लागली आणि गरज भासल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींचा किंवा वेगवेगळ्या उपकरणांचा शोध लागलेला आहे. वैज्ञानिक शोध, त्याचबरोबर वेगवेगळे असणारे सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी विज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. तर हे आहे विज्ञान. त्यानंतर तंत्रज्ञान. तंत्रज्ञानावर आधारित प्रश्न असतो म्हणजे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणजे तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची गरज का आहे, तर आपल्याला पुढील मुद्द्याच्या आधारे आपण त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे नवनवीन कौशल्य. म्हणजे हा जो काही लाखो वर्षाची जी काही वाटचाल आहे आणि या वाटचालीमध्ये मानव प्रगतीच्या अनेक टप्प्यामध्ये नवनवीन कौशल्य अवगत करीत गेलेला आहे आणि ती कौशल्य कशा पद्धतीने विकसित गेली याचा आपल्याला अभ्यास करावायचा असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर विज्ञान युग म्हणजे मानवाची जी सुरुवात आहे ही दगडी हत्यारापासून सुरुवात झालेली होती. आज विज्ञान युगामध्ये माणूस शेतीची वेगवेगळी तंत्र विकसित करत आहे, शेती संदर्भात असणारे उपकरणे विकसित करत आहेत. मग ही जी वाटचाल आहे ही वाटचाल कशा पद्धतीने होत गेली म्हणजे दगडाच्या कालावधीपासून किंवा दगडांच्या काळापासून तो विज्ञान काळात म्हणजे विज्ञान युगामध्ये कशा पद्धतीनं आलेला आहे याचा अभ्यास जाणून घ्यायचा असेल तरीसुद्धा आपल्याला तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर बदल म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये बदल झालेला आहे. सामाजिक बदल आहे, आर्थिक बदल आहे, वेगवेगळे बदल झालेले आहेत. मग कृषी उत्पादने असतील, वस्तूची उत्पादने असेल किंवा स्थापत्य अभियांत्रिकी असेल, तर या सर्व गोष्टीमध्ये कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने बदल झालेले आहे हा बदल जाणून घ्यायचा असेल तरीसुद्धा आपल्याला तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर यांत्रिकीकरण. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले ही प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे आज आपण पाहतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत, त्यामध्ये प्रगती घडून आलेली आहे आणि हा झालेला बदल जो आहे किंवा ही झालेली प्रगती आहे ही प्रगती यांत्रिकीकरणामुळे झालेली आहे आणि त्यामुळं लोकांचं उत्पादन वाढलेलं आहे आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उद्योगधंदे आणि व्यापार. ह्याच्यामध्ये पहा, उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारत असते. त्याचबरोबर सांस्कृतिक संबंधाचे जाळेही सतत विकसित होत असते. म्हणजे उद्योगधंदे फक्त एकाच ठराविक प्रदेशापुरते मर्यादित असतात अशातला भाग नाही. म्हणजे व्यापारासाठी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये येणं जाणं हे लोकांचं चालू असतं आणि म्हणून त्याच्या आधारे जे काही सांस्कृतिक संबंध आहेत तर या
सांस्कृतिक संबंधाचे जे जाळे आहे हे सतत काय होत असते, विकसित होत असते. बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले. या सर्वांमधील मानवी नात्याचे स्वरूप आणि समाजरचनासुद्धा काय होत गेलेली आहे, बदलत गेलेली आहे. हा प्रवास समजून घेण्यासाठी किंवा समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादीचा इतिहास काय करावा लागेल, आपल्याला अभ्यासावा लागेल. व्यवस्थापन शास्त्र, त्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो. व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. म्हणजे कोणतंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्राचं जर का व्यवस्थापन योग्य नसेल तर त्या क्षेत्रामध्ये आपण प्रॉफिट म्हणजे आपल्याला नफा मिळणार नाही. नफा जर का मिळवायचा असेल, त्याच्यामध्ये जर का आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्या सर्व गोष्टींसाठी व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं असतं. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनांद्वारे हे व्यवहार चालू असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या हे दोनदा झालेलं आहे. या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे यासाठी भूतकालीन यंत्रणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणजे एखादं जर का व्यवस्थापन असेल, मॅनेजमेंट असेल आणि एखादी आपत्ती घडल्यानंतर त्या व्यवस्थापनाने किंवा त्या व्यवस्थापकाने कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि आता वर्तमान काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये त्याच्यामध्ये कोणता बदल करणं आवश्यक आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला भूतकाळातील व्यवस्थापनाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर कला. कोणत्याही कलेचा विकास हा वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. त्याचबरोबर या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मितीची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या, या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरत असतो. मानवी ज्ञानशाखा. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. आणि तत्त्वज्ञान ही विज्ञान व इतर सर्व शाखांची जननी मानली जाते. ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे. जी तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान विज्ञान आणि इतर सर्व शाखांची जननी मानली जाते. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जतन. म्हणजे आपण आपल्याला जो मिळालेला जो सांस्कृतिक वारसा आहे किंवा नैसर्गिक वारसा आहे तर या दोन्ही वारशाचं आपण जतन केलं पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. त्यापैकी सांस्कृतिक वारसा कोणता आहे तो पाहूया. तर या सांस्कृतिक वारशाचे एकूण 2 प्रकार पडतात. त्यापैकी पहिला वारसा म्हणजे मूर्त वारसा आणि दुसरा वारसा म्हणजे अमूर्त वारसा. मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा ह्याच्यामध्ये फरक आहे. मूर्त वारसा कशाला म्हणायचं आणि अमूर्त वारसा कशाला म्हणायचं हे आपण सुरुवातीला पाहूया. मूर्त वारसा म्हणजे काय? ज्याला आपण पाहू शकतो, ज्याला आपण स्पर्श करू शकतो तो वारसा म्हणजे मूर्त वारसा. आणि ज्याला आपण पाहू शकत नाही, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही असा जो काही वारसा आहे तर या वारशाला आपण अमूर्त वारसा असं म्हणतो. प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे म्हणजे हे जे काही आहे हा मूर्त वारसा आहे. हा मूर्त वारसा काय आहे? कारण यांना आपण पाहू शकतो, यांना आपण स्पर्श करू शकतो आणि म्हणून हा मूर्त वारसा आहे. अमूर्त वारसा कोणता? पारंपरिक ज्ञान आहे. त्याचबरोबर सण उत्सव आहे, कौशल्य आहेत. तर हा जो वारसा आहे तर हा वारसा म्हणजे अमूर्त वारसा आहे. नैसर्गिक वारसा. तर नैसर्गिक वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे हे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहे. म्हणजे आपल्याला मिळालेला किंवा आपल्याला लाभलेला जो नैसर्गिक वारसा आहे हा नैसर्गिक वारसा ज्या पद्धतीनं आपण पाहिला, आपल्या पिढीने पाहिला, त्याच पद्धतीनं हा आपल्याला लाभलेला नैसर्गिक वारसा आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा पाहता यावा यासाठी जी जागतिक लेवलची जी संघटना आहे
युनेस्को नावाची संघटना, तर या संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्यामध्ये पहा, भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा. मग महत्त्वाचं आहे, चुकीची जोडी ओळखा ह्यासाठी प्रश्न विचारतात. तर ह्या काही परंपरा कोणत्या आहेत पहा. तर कुटियाट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे. त्याचबरोबर उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण आहे. गढवाल म्हणजेच उत्तराखंड येथील रमण हा धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य हे महत्त्वाच्या परंपरा आहेत. त्यानंतर राजस्थानचे कालबेलिया येथील लोकसंगीत आहे, लोकनृत्य आहे. पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य आहेत. केरळातील मुडियेट्टू असेल, विधिनाट्य असेल. तर लडाख, जम्मू काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणाची परंपरा असेल. तर हा जे काही या ठिकाणी दिलेला आहेत, तर ह्या आपल्या मौखिक आणि अमूर्त वारसा यादीतील समाविष्ट झालेल्या परंपरा या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्याचबरोबर भारतातील जागतिक वारसा स्थळे, आता संकल्पना चित्र पूर्ण करा ह्यासाठी हा प्रश्न असतो. जागतिक वारसा स्थळे, भारतातील जागतिक वारसा स्थळे, परंतु ती कशी सांस्कृतिक वारसा स्थळे. मग त्यामध्ये आग्र्याचा किल्ला आहे, अजिंठा येथील लेणी आहे, अजिंठा वेरूळ येथील लेणी आहे, दिल्ली येथील आग्रा येथील ताजमहल आहे, महाबलीपुरम येथील मंदिरे असतील, कोणार्क या ठिकाणी असणारं सुवर्ण मंदिर असतील, किंवा गोव्यामध्ये असणारे जे काही चर्चेस आहेत, कॉन्व्हेंट्स आहेत ते असतील, फत्तेपूर सिक्री असेल, हम्पी येथील वास्तू संकुल असेल. तर हे जी काही आपल्याला लाभलेली सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत. त्यानंतर चोळ मंदिरे, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर, या ठिकाणी बरेचसे काही महत्त्वाचे वारसा स्थळे दिलेली आहेत. जे महत्त्वाचे आहेत त्याला बोल्ड केलेलं आहे बघा लाल ह्यांनी. 2003 साली युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेलं भीमबेटका येथील शैलाश्रय असतील, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबईला आहे. त्यानंतर लाल किल्ला जो दिल्लीला आहे, जंतर मंतर जयपूर या ठिकाणी आहे. तर हा सांस्कृतिक वारसा आहे. आता जागतिक वारसा, ज्या पद्धतीने सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभलेला आहे, त्याच पद्धतीनं नैसर्गिक वारसासुद्धा लाभलेला आहे. तर नैसर्गिक वारसा जो लाभलेला आहे, तर ती वारसास्थळे पहा. 1985 मध्ये युनेस्कोनं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केलेलं आहे. केवलदेव राष्ट्रीय उद्यान आहे, मानस वन्यजीव अभयारण्य आहे, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे, नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान, पश्चिम घाट, ग्रेट हिमालयन बार. म्हणजे हा जो काही आपल्याला लाभलेला आहे, हा नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. हाही प्रश्न तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा यासाठी विचारलेला असतो. त्यानंतर जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची युनेस्कोद्वारा यादी जाहीर केली जाते. तर त्याचं कारण काय आहे पहा. तो जो आहे तो आपला सांस्कृतिक वारसा आहे, आणि हा जो सांस्कृतिक वारसा आहे, हा सांस्कृतिक वारसा पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्याविषयी आपल्या मनामध्ये एक प्रकारची आपुलकी असते. त्याचबरोबर हा वारसा पुढील मानवी पिढींच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते. त्याचबरोबर तो एक ठेवा आहे, आणि काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. तर ही कारणं आहेत, कारण तो आपला सांस्कृतिक वारसा आहे. या अशा प्रकारचा जो काही आपल्याला वारसा लाभलेला आहे, याचं जतन झालं पाहिजे, याचं संवर्धन झालं पाहिजे. तो आपला ऐतिहासिक ठेवा आहे, आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही आपल्याला लाभलेला ठेवा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, तर याचं जतन करण्यासाठी वेगवेगळ्या दिशादर्शक तत्त्वे कोणती आहेत व ते तत्त्व कोणती पाळली पाहिजे हे सांगण्याचं काम ही युनेस्को नावाची संघटना करते. पुढचं, भारताच्या इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी 6 उपाय सुचवा. तर 6 उपाय आपण ह्या ठिकाणी सुचवू शकतो. त्यातील पहिला उपाय म्हणजे
डागडुजी. तर जो काही आपल्याला लाभलेला वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, तर तो किल्ल्याच्या स्वरूपामध्ये आहे, स्मारकाच्या स्वरूपामध्ये आहे, मोठमोठ्या राजवाड्यांच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे हा हा आपल्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. आणि ह्या ऐतिहासिक वारसाचे किंवा या वास्तूंची आपण काय केली पाहिजे, नियमितपणे त्याची डागडुजी केली पाहिजे. त्याचबरोबर ज्या काही आपल्याला लाभलेला वारसा आहे, तर त्या वास्तूंची नासधूस करणे किंवा त्यावर नावे लिहिणे वा कोरणे या कृती टाळण्याबाबत वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या पाहिजे. त्यानंतर ऐतिहासिक नाणी असतील, हत्यारे असतील किंवा वेगवेगळ्या वस्तू असतील, तर त्या सावधतेने हाताळावेत. किंवा त्याची चोरी होणार नाही या संदर्भात आपण काळजी घेतली पाहिजे. ओव्या असतील, लोकगीते असतील किंवा आदी मौखिक साहित्य असेल, तर त्याचं संकलन करून ते लिखित स्वरूपात आणलं पाहिजे. तर हे आपण सूचना सुचवू शकतो. त्याचबरोबर प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यापासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यामुळे बुरशी लागते आणि म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर त्या ज्या काही वस्तू आहेत त्यावर कीटकनाशक औषधांचा वापर करावा. तर ह्या सुद्धा सूचना आपण सांगू शकतो. या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत. ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी शासनाने कडक कायदे करावेत. त्याचबरोबर या साधनांविषयी लोकांपर्यंत, समाजापर्यंत त्या साधनांविषयी माहिती पोहोचवली पाहिजे. प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे आणि हा आपल्याला लाभलेला प्राचीन वारसा आहे त्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण केली पाहिजे. मग हे करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घ्यावे लागतील. त्या समाजाचं संपूर्ण मानवजातीचं जे उद्बोधन केलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न आहे टिपाद्यासाठी विचारतात, अभिलेखागार. तर अभिलेखागार कशाला म्हणायचं? ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. मग या अभिलेखागारामध्ये कोणकोणता ऐवज असतो किंवा कोणकोणते कागद असतात? तर अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्र असतात, दप्तरे असतात, जुने चित्रपट असतात, जागतिक करारांचे ऐवज असतात आणि ह्या सर्व बाबी त्या अभिलेखागारामध्ये जतन करून ठेवलेले असतात. मग या अभिलेखागारांचं महत्त्व काय आहे? तर अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांची संदर्भ मिळतात, तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो, तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो, कालगणना करता येते, ऐतिहासिक वारसा पुढील पिढींना हस्तांतरित करता येतो. तर हे अभिलेखागाराचं महत्त्व आहे. आणि भारताचे जे राष्ट्रीय अभिलेखागार आहे, तर भारतातले राष्ट्रीय अभिलेखागार हे दिल्ली या ठिकाणी आहे आणि हे अभिलेखागार आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. तर रिकाम्या जागा भरा यासाठी हा प्रश्न विचारला जातो. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब या ठिकाणी आहे, तर त्याचं उत्तर असेल दिल्ली. आणि महत्त्वाचं म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठं हे अभिलेखागार आहे. भारतामध्ये जेवढे पण राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याचे स्वतःचे अभिलेखागारही आहे. तर अशा पद्धतीचा हा एक छोटासा धडा होता. तो धडा आपण पाहिलेला आहे. या धड्याचा फायदा किंवा ह्या धड्यासंदर्भात विद्यार्थ्यांपर्यंत माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असल्यास तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोचवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया.